हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 संदर्भात ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, सुभाष शेळके यांनी नवीन पोस्ट केलेली आहे किंवा ट्विट केलेलं आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, गृहमंत्री महोदयांनी नव्याने 9,000 पोलिसांची भरती करण्याची घोषित केले. सध्या 17,000 भरती सुरू आहे. त्याच्यानंतर बघा, राज्यसेवा 2024 मध्ये DYSP आणि PSI भरती मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे. सरकारने वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एका तालुक्यासाठी एक उपविभागीय अधिकारी DYSP नियुक्त करावा. नागरिकांची सुरक्षा आणि वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गरजेची बाब आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे ते बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सुधारित आकृतीबंध तयार होऊन एक तालुका एक DYSP अशा स्वरूपाचे धोरण तयार झाले पाहिजे. आता आपण पोलीस भरती संदर्भात काय अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, तर बघा आता आपण सुरुवात करूया. तर बघा, पुणे ग्रामीण पोलीस भरती संदर्भात ही सर्वात पहिली अपडेट आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानावर चालकांचे ग्राउंड सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलीस शिपायांचे ग्राउंड लवकरच सुरू होईल आणि त्यांचे हॉल तिकीट देखील लवकरच मिळून जाईल, म्हणून कोणीही टेन्शन घेऊ नका. आता त्याच्यानंतर रायगड जिल्हा पोलीस भरती संदर्भात अपडेट आहे. तर बघा, रायगड जिल्हा पोलीस भरती सुरुवातीला अर्ध्याच मुलांचे हॉल तिकीट आले होते. त्याच्यानंतर बघा, जेवढे उमेदवार शिल्लक आहे त्यांचे हॉल तिकीट लवकरच येऊन जातील. त्याच्यानंतर बघा, खूप मुले बोलत होते आमच्या अजून आले नाही, म्हणून टेन्शन घेऊ नका मित्रांनो. ठीक आहे, तुमचे सुद्धा लवकरच येऊन जातील हॉल तिकीट. आता त्याच्यानंतर बघा, महत्वाचा आजच्या अपडेट आपण पाहणार आहोत. 23 तारखेचे अपडेट आहेत, पण याच्यामध्ये काही महत्वाच्या अपडेट्स आहेत. तर बघा, पहिली अपडेट अशी आहे मित्रांनो, पुणे लोहमार्ग ज्यांना मैदानी चाचणीसाठी यायला जमले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी 25 जून रोजी एक संधी देण्यात येत आहे. त्याच्यानंतर बघा, बीड जिल्हा पोलीस भरती संदर्भात ही अपडेट आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 24/6/2024 रोजी 1009 उमेदवारांची आयोजित केलेली मैदानी चाचणी पाऊस पडल्यामुळे 1 जुलै 2024 रोजी होणार आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, धाराशिव जिल्हा पोलीस भरती संदर्भात सूचना आहे. पावसामुळे 1600 मीटर डांबरी रस्त्यावर घेण्यात येणार आहे व वेळापत्रकात बदल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मीरा भाईंदर वसई विहार पोलीस भरती संदर्भात अपडेट आहे. उद्या दिनांक 24/6/2024 रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, उद्याची मैदानी चाचणी 1/7/2024 रोजी होणार आहे. म्हणजे आज जी होणार होती ती 1 जुलैला होणार आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अपडेट बघा मित्रांनो, वाशिम जिल्हा पोलीस भरतीची 22/6/2024 रोजी काल मैदानी चाचणी झाली नाही. ठीक आहे, नाही बदलली तारीख, आता त्यांची तारीख बदलली, 22 तारखेची 26 तारखेला होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. वाशिम जिल्हा. त्याच्यानंतर बघा, लातूर चालक पोलीस भरती पाऊस पडल्यामुळे ग्राउंड झालेले नाहीये. आजच्या मुलांना 25 तारीख दिलेली आहे. तर बघा, लातूर चालक पोलीसची नवीन तारीख आहे 25 तारीख लक्षामध्ये ठेवा. तर बघा मित्रांनो, याची दखल सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी. तुमच्या जवळच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा.